व्यवसायात नातेवाईकांना कामावर ठेवावं का? नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. व्यवसायात नातेवाईकांना कामावर ठेवावं का? अनेक व्यवसायांची सुरुवात कुटुंबातूनच होते. सुरुवातीच्या काळात विश्वासू लोकांची गरज असते आणि त्यावेळी सर्वात आधी आठवतात ते आपले नातेवाईक. पण हा निर्णय नेहमीच फायदेशीर ठरतो का? चला पाहूया. तर व्यवसायात नातेवाईकांना कामावर ठेवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विश्वास. बाहेरच्या व्यक्तीपेक्षा नातेवाईक व्यवसायाची माहिती इतरांना सांगण्याची शक्यता कमी असते. व्यवसाय कठीण काळातून जात असताना अनेक नातेवाईक कमी पगारात किंवा जास्त वेळ काम करून मदत करतात. आणि दुसरा फायदा म्हणजे संवादातील सहजता. कुटुंबातील लोकांमध्ये आधीपासूनच ओळख असल्याने निर्णय घेणे आणि कामाचे नियोजन करणे सोपे जाते. अनेक यशस्वी कौटुंबिक उद्योग याच पद्धतीने मोठे झाले आहेत. आणि याच गोष्टींचे तोटेही आहेत. व्यवसायात नातेवाईक असल्यामुळे अनेक वेळा व्यावसायिक शिस्त बिघडते. उशिरा येणे, जबाबदाऱ्या पूर्ण न करणे किंवा कामात हलगर्जीपणा करणे याकडे दुर्लक्ष केले जाते. कारण समोरची व्यक्ती कर्मचारी नसून नातेवाईक असते. दुसरी मोठी समस्या म्हणजे भावनिक निर्णय. एखादा नातेवाईक कामात कमी पडत असेल तरी त्याला काढून टाकणं किंवा त्याच्यावर कारवाई करणं कठीण जातं. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होते. तिसरी समस्या म्हणजे कुटुंबातील वाद. व्यवसायात आणि व्यवसायातील वाद कुटुंबात येणं. एखाद्या निर्णयावर मतभेद झाले तर त्याचा परिणाम थेट कौटुंबिक संबंधावर होऊ शकतो. अनेक व्यवसाय नफ्यामुळे नाही तर अशा अंतर्गत वादांमुळे बंद पडले आहेत. आणि म्हणूनच प्रश्न असा नाही की नातेवाईकांना कामावर ठेवावं की नाही. प्रश्न हा आहे की त्यांना कोणत्या नियमांवर ठेवायचं आहे. जर नातेवाईकाला कामावर ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी इतर कर्मचाऱ्यांसारखेच नियम असायला हवेत. त्याची जबाबदारी, पगार, कामगिरीचे मोजमाप आणि शिस्त स्पष्ट असली पाहिजे. आणि नातेवाईक म्हणून नव्हे तर कर्मचारी म्हणूनच त्याच्याकडे पाहायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवसायात योग्यता आणि क्षमता यांना प्राधान्य दिलं हवं. फक्त नातं आहे म्हणून एखाद्याला महत्त्वाची जबाबदारी देणे धोकादायकच आहे. योग्य व्यक्ती योग्य जागी असेल तर व्यवसाय वाढतो. शेवटी व्यवसायात नातेवाईकांना कामावर ठेवणं चांगलं की वाईट याचं उत्तर एकच नाही आहे. जर शिस्त, स्पष्ट नियम आणि व्यावसायिक दृष्टिकोन असेल तर नातेवाईक व्यवसायाची मोठी ताकद बनू शकतात. पण भावनांच्या आधारावर निर्णय घेतले तर तेच नातेवाईक व्यवसायासाठी अडचणही ठरू शकतात. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, व्यवसायात नाती महत्त्वाची असतातच, पण नियम त्याहूनही महत्त्वाचे असतात. धन्यवाद. व्यवसायात उधारी व्यवस्थापन कसे करावे, आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो प्रत्येक छोट्या मोठ्या व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. उधारी व्यवस्थापन. अनेक व्यवसाय चांगली विक्री करतात, ग्राहकही भरपूर असतात, पण तरीही आर्थिक अडचणींना सामोरं जातात. याचे कारण म्हणजे अनियंत्रित उधारी. म्हणूनच व्यवसायात नफा कमावण्याइतकेच उधारीचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते.